नमस्कार मित्रांनो, क्रिकेट लाईव्ह चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे सर्वांचं. आज दुसरा व्हिडिओ करतो आहे. ॲक्च्युली मी याच्यावर क्रिकेटबद्दलच बोलतो, पण आज जरा एका वेगळ्या विषयावर बोलतो आहे. वेगळा विषय म्हणजे असा आहे की मी नालासोपाऱ्याचा राहणार आहे. तर सध्या गेले 4 दिवस इकडे पावसामुळे जे हाल होतात आहे लोकांचे, त्याच्याबद्दल थोडं बोलायचं आहे. मला वाटतं गेल्या शुक्रवारपासून पाऊस चालू झाला आहे, म्हणजे बऱ्यापैकी असा चालू झाला आहे जोरदार, ज्याच्यामुळे पाणी भरलं वगैरे. तर आम्हाला नालासोपारा विरार वसईकरांना सवय आहे की पाणी भरणं वगैरे, त्याच्यातून कसे दिवस काढणं. पण गेले 2-3 दिवस सतत पाऊस पडला, एवढा पाऊस पडतो आहे की त्याच्यामुळे आमच्या सोसायटीत पाणी दरवर्षी भरतं, यावर्षी त्याहून जास्त भरलं. रस्ते सर्वच रस्त्याची कधी एवढं पाणी जिथे नसायचं त्या रस्त्यांना पण कमरे एवढं पाणी किंवा कमरेच्या वर पाणी होतं. रेल्वे स्टेशनचे जे आपले ट्रॅक असतात त्याच्यावर देखील पाणी होतं. तर अशी परिस्थिती गेले कित्येक वर्ष आम्ही इकडचे रहिवासी, खास करून नायगाव, वसई, नालासोपारा, विरार यांना खूप अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आहे. याच्यातून होतं काय, नोकरदार वर्ग इथे खूप मोठा आहे. सर्व इकडची जी जनसंख्या आहे, खास करून ते लोक कामानिमित्ताने मुंबई साईडला, जे आपण दादर, चर्चगेट, लोअर परेल वगैरे, अंधेरी, जिथे मोठे मोठे इंडस्ट्री, कॉर्पोरेट ऑफिसेस वगैरे, तिकडे जाणारा नोकरदार वर्ग आहे. मग 3-4 दिवस जर आम्हाला प्रवास करता येत नाही या कारणामुळे, पावसाच्या रस्ते भरलेले असतात, सोसायटीमध्ये पाणी भरलेलं असतं, तर येणं जाण्याचा मार्गच नसतो दुसरा, तर मग आमचे ऑफिसचे खाडे वगैरे होतात, त्याचं नुकसान होतं. शिवाय जे जुन्या इमारती आहेत त्यांच्या ग्राउंड फ्लोअरमधल्या लोकांना पाण्यामुळे किती त्रास होतो. त्यांच्या घरात जवळजवळ गुडघाभर किंवा गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी जातं. त्यांचे फर्निचर, कपडे बिपडे सगळे, बेड बीड, वॉशिंग मशीन, फ्रीज अक्षरशः पावसात तरंगायला लागतात त्या पावसाच्या पाण्याने शिरून. तर मग याला जबाबदार कोण? कारण किती वर्ष आम्ही सहन करायचं आहे. तर माझी कळकळीची विनंती आहे, जर माझा हा व्हिडिओ बघणाऱ्यांनी कोणी हा व्हिडिओ प्रशासनापर्यंत किंवा जे करते धरते असतात, पॉलिटिशियन म्हणा किंवा पालिकेवाले म्हणा, जे सरकारमध्ये सध्या आहेत, त्यांनी काहीतरी याच्यावर उपाययोजना करावी, जेणेकरून आमचे जे इतके वर्ष हाल होतात आहे ते कमी होईल. कारण काय होतं आहे, अशा वेळेला कोण प्रशासनाची माणसं देखील येत नाही इथे बघायला की आम्ही कुठल्या परिस्थितीत आहोत, नाही कुठल्या मदतीची मदत देखील होत नाही. सर्व जेव्हा होतं, पाऊस कमी होतो जातो, त्याच्यानंतर ते लोक मदतीला येतात काय, ग्राउंड फ्लोअरवाल्यांच्या घराची हे होतं, काय ते चाचणी वगैरे होते, त्यांना काय भरपाई वगैरे कोणाकोणाला मिळते, कोणाकोणाला काही मिळत पण नाही. गेल्या वर्षी आमच्या सोसायटीमधले मी सांगतो, फॉर्म भरून गेलेले कोणालाही 1 पैसा नाही मिळाला. तर हे एवढं नुकसान सहन करतो आम्ही. कधीकधी कोणाकोणाला आजारी असेल, घरात वृद्ध असतात, त्यांना किती त्रास सहन करावा लागतो. लहान बाळं वगैरे असतात, म्हातारी माणसं असतात. तर ह्या गोष्टीचा जरा विचार व्हायला पाहिजे. कारण नालासोपारा वसई इथे बिल्डिंगी उभे होतात आहे, बिल्डर येतात आहे, जागा मिळाली बिल्डिंग बांधतात आहे. पण ते बिल्डिंग बांधताना ड्रेनेज सिस्टम काय आहे, जुनी आहे, त्याच्यावर नवीन चांगल्या प्रकारची केली पाहिजे, जेणेकरून पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल, ते पाणी निघून जाणार. तर तसं होताना दिसत नाही. शिवाय पालिकेकडून दरवर्षी नाले गटारं जे साफ व्हायला पाहिजे ती वेळच्या वेळी होतच नाही. गेले कित्येक वर्ष मी बघतो आहे, आमच्या समोरचे जे नाले गटार आहे ना, पावसाच्या आधी साफ होतच नाही. कुठेतरी छोटंसं काहीतरी आपला ढिगारा असा काढून छोटासा करते, तेवढंच त्यांचं झालं. मग ते जे साचलेले असतात आधीपासून, त्याच्यात जो कचरा वगैरे तो काढणार नाही. मग हे पावसाचं पाणी जाणार कुठे? मग हे सगळे नाले वगैरे चॉकअप असतात, त्याच्यावर ते बाहेर रस्त्यावर येतं, आणि रस्त्यावर पण झाल्यावर मग आमच्यासारख्या लोकांच्या सोसायटीमध्ये येतं, आणि मग हे सर्व प्रकार घडतात. त्याच्यामध्ये जीवितहानी होते. लाईटचे खांब आपले सगळे बाहेर येत आहेत. अजून मुंबईसारखे आपले जमिनी खालून केलेले नाही, त्याच्यामुळे किती गोष्टींना त्रास व्हायला लागला. आता गेले 2 काय 3 दिवस इकडे लाईट नाही आहे. तुम्ही विचार करा, आजच्या जगामध्ये 2-3 दिवस लाईट नसणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे, आणि आम्ही त्या सिच्युएशनला कसं फेस करू.
लाईट नसते त्याच्यामुळे सोसायटीचे पाण्याचे पंप वगैरे असतात ते यूज करता येत नाही. पाण्याचे प्रॉब्लेम होतं, पाणी मिळत नाही आम्हाला, मग बाहेरून पैशाने विकत घेऊन पाणी आणावं लागतं. लाईट नसते, घरात काही करता येत नाही गोष्टी. जेवणासाठी आपल्याला मिक्सर वापरावा लागतो. इतर आपले जे कपडे बिपडे धुणं, चला ते तर ठीक आहे, हाताने वगैरे करता येतं. पण बऱ्याच म्हणजे खूप अशा गोष्टी आहे ज्यांना आपल्याला सहन करावं लागतं. तर कोणाकोणाला मग वर्क फ्रॉमचा ऑप्शन देतात आजकाल कॉर्पोरेटमध्ये. पाऊस आहे, तुम्ही घरून काम करा. नेट गेले 2-3 दिवस नेट बंद आहे, तुमची लाईट नाही, मग ती व्यक्ती कसं त्यांचं काम करणार? म्हणजे तुम्ही कुठलीच सुविधा देत नाही. आता गेले कित्येक वर्ष इथे जे पण शासनकर्ते आहेत किंवा जे नवीन कोण आलेले आहेत, कोणीतरी लक्ष घालायला पाहिजे. किती सहन करायचं, किती आम्ही लोकांनी, आणि किती वर्ष करायचं? म्हणजे आम्ही तुम्हाला निवडून द्यायचं दरवर्षी, तुम्ही काय करणार? काय बदल काहीच नाही. दरवर्षी पावसात जे घडतं ते घडतंच. पाऊस थोडा पडला की पाणी तुंबणार, सगळ्यांच्या बिल्डिंगमध्ये शिरणार, ग्राउंड फ्लोअरवाल्यांच्या घरात शिरणार. जे आम्ही वर राहतो आम्हाला एवढा त्रास होत नाही, पण जे ग्राउंड फ्लोअरला राहतो त्यांचा आम्ही त्रास बघतो. त्यांना किती त्रास होतो. सगळे त्यांचे जे फ्रीज, कपाट त्यांना वरती उंचावर ठेवावं लागतात. घरात राहू शकत नाही. मग दुसरे शेजाऱ्यांच्या किंवा इतर नातेवाईकांच्या घरी राहून त्यांना राहावं लागतं, ॲडजस्टमेंट करावी लागते. का? स्वतःचं हक्काचं घर असताना हे असं करण्याची वेळ काय येते? कारण प्रशासन आपली कामं बरोबर करत नाही, कोण लक्ष देत नाही काय होतं आहे, लोकांचे काय हाल होतात आहे. त्याच्यामुळे हे दरवर्षी याचा भुर्दंड सामान्य नागरिकांना भोगावं लागतं. पण हे कुठेतरी थांबायला पाहिजे. प्रशासनाने याच्यावर कठोर कारवाई केल्या पाहिजे. कारवाई कुठल्या पद्धतीची आम्ही म्हणतो आहे, जे आमचे रस्ते आहेत त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करा, त्यांची उंची वाढवा, नाले वगैरे आहे त्यांना दुरुस्त करा, मोठे करा किंवा स्वच्छ ठेवा की ज्याच्यातून ड्रेनेज व्यवस्थित पास होईल. त्याच्यात कचरा साचून त्याच्यातून उलटं पाणी बाहेर येतं. तर या गोष्टी ज्यांनी करायला पाहिजे त्यांनी करायला पाहिजे ना. आणि दरवर्षीचंच आहे, हल्ली दरवर्षीच व्हायला लागलं आहे. नागरिकांना त्याचा किती त्रास होतो आणि का आम्ही सहन करायचं? आम्ही पण टॅक्स वगैरे सर्व भरतो ना, तुमची घरपट्टी भरतो, लाईट बिल भरतो. लाईट बिल थोडं आमचं जास्त आलं, आम्ही विचारायला गेल्यावर कधी माफ पण नाही होत. तेव्हाच सांगतात नाही तुमचं युनिट झालं त्याप्रमाणे येणार. अरे कोण येत पण नाही ते चेक करायला युनिट वगैरे, आणि तुम्ही लमसम बिल किती पण लावता. आता आमच्याकडे आम्ही कामाला जाणार आहे, कुठे भांडत बसणार ह्यांच्यावर येऊन? आम्ही भरतो. ॲक्च्युली आमची पण चुकी आहे, आम्ही जाऊन त्याच्याविरुद्ध आवाज उठवायला पाहिजे, पण एखाद्याने आवाज उठवून होत नाही. तर ही सगळी इथे अंधाधुंदी आहे. त्यामुळे लवकरात लवकर इथे लक्ष घातलं पाहिजे. आणि आम्ही जे विरार, वसई, नालासोपारा आणि नायगावची जी लोकं आहोत त्यांच्यासाठी प्रशासनाने, शासनाने आणि इकडच्या लोकल जे पालिका आहे त्या लोकांनी काहीतरी कारवाई करून निदान येणाऱ्या वर्षात तरी आम्हाला चांगलं आयुष्य, म्हणजे पावसामुळे जो होणारा त्रास आहे तो होणार नाही याची जरा काळजी घ्यावी आणि काहीतरी करावं आमच्यासाठी. आम्ही काही जास्त मोठं काही मागत नाही आहे, फक्त एवढंच मागतो की जरा ज्या पावसामुळे जो त्रास होतो त्याच्यासाठी काहीतरी शासनाने ठोस पावलं उचलून काहीतरी मार्ग काढावा. नाले वगैरे मोठे करावेत, दुरुस्त करावेत. आणि असं नाही ना की जे प्रॉब्लेम आहे ते कधीच सॉल्व नाही होणार. प्रॉब्लेम आहे ते सॉल्व होणार, पण त्याच्यासाठी करणाऱ्यांची इच्छा पाहिजे आणि जिद्द पाहिजे, तर ते होऊ शकतात. तर मी विनंती करतो की कृपा करून जनतेकडे, आमच्यासारख्या लोकांकडे लक्ष द्या. जे ग्राउंड फ्लोअरला राहणारे जे लोकांना त्रास होतो आणि जे पब्लिक कामानिमित्ताने पण निघतात बाहेर, छातीपर्यंत वसंत नगरीला त्या दिवशी पाणी होतं, तर कसं जाणार? त्याच्यामध्ये काय मेन होल किंवा काय आलं मध्ये, कोण खाली गेला, कोण जबाबदार याला? माणसाचा जीव जातो, त्याची फॅमिलीला काय त्रास होतो तो त्यांना माहिती. तर याच्याकडे जरा नीट लक्ष द्या. आणि ते लाईटीचे जे इश्यू आहेत आपल्याकडे, त्या दिवशी पण शॉक लागून आमच्या इकडे 2 कुत्री मेली. कोण सांगत होतं 2 माणसांना देखील लागला आहे शॉक. तर हे किती भयानक प्रकार आहेत, हे थांबले पाहिजे कुठेतरी. आणि लवकरात लवकर आपल्याकडे थोडे डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे. जे आपले लाईटीचे खांब वर्षानुवर्ष वरून जी लाईट जाते, जरा पाऊस पडला, थोडं पाणी भरलं, लाईट गेली, तर हे चांगलं नाही ना. आज मुंबईला राहणारे लोक जे आहेत, आम्ही पण पहिले राहत होतो, मजबुरीमुळे किंवा म्हणा
मोठ्या घराच्या इच्छामुळे आम्ही इकडे आलो राहायला. पण आलो तर सुरुवातीचे काही वर्ष जरा समजू शकतो डेव्हलप होते पण आता गेले कित्येक वर्ष आम्ही तेच म्हणतो आहे, पण काय डेव्हलपमेंट आमच्याकडे दिसून येत नाही. तर ते जमिनी खालून जे असते लाईन जी जाते विजेची, त्याची काहीतरी तरतूद करावी भविष्यासाठी तरी. निदान आमची आता पिढी जवळजवळ आयुष्याच्या अर्धा हे घेऊन आमच्या जी मुलं आहेत त्यांना तरी चांगलं आयुष्य मिळू दे पुढे. तर पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा किती प्रॉब्लेम आहे. रेल्वे सोडली तर आपल्याकडे इकडनं मुंबईला जाण्यासाठी काही दुसरं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन नाही आहे. ज्या आपल्या येल्लो बसेस आहेत पालिकेच्या, त्या फक्त विदिन नायगाव टू विरारच फिरतात. पण जर पुढे आपल्याला जायचं असेल तर काहीच पर्याय नाही. मग ते रिक्षा ओला वगैरे करून स्वतःच्या खिशात ते पैसे घालून जावं लागतं. तर जशा बेस्टच्या बस आहेत मुंबईमध्ये, तर तसं काहीतरी इथे त्याच आणण्याचे प्रयत्न कराव्या पुढे विरारपर्यंत, किंवा इकडच्या फ्रिक्वन्सी वाढवा, त्या मुंबईला पण जातील भाईंदर बोरिवलीपर्यंत वगैरे. असं काहीतरी करा. पब्लिक जे तुम्हाला वोट देतं, तुम्हाला जिंकून देतात, त्यांच्या जीवावर तुम्ही निवडून येता. आणि मी असं डायरेक्ट हे नाही करत की तुम्ही तुमची पोटं भरता, पण थोडाफार आमचा पण विचार करावा. आम्हाला बेसिक ज्या गरजा आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन वगैरे, रस्ते चांगले वगैरे, लाईट्स, पाणी, या देण्याचे तुमचं कर्तव्य आहे. आज जसं सामान्य जनतेची पण काही कर्तव्य असतात जे आम्ही पाळतो. तर आशा करतो की प्रशासन, शासन कर्ते जे आहेत, इकडचे जे पालिकेवाले, त्यांनी कामं व्यवस्थित करावी, जेणेकरून आमचं पण आयुष्य थोडं व्यवस्थित चालेल. तर हा व्हिडिओ जरा शेअर आणि लाईक नाही केलं तरी त्याला पण शेअर करा, की ज्यांच्याकडे पोचायला पाहिजे त्यांच्यापर्यंत पोचेल. धन्यवाद.